ठाकरे गटाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आता आपल्या सोबत आहेत। ताई, काल तुम्ही जो काही आरोप दादा भुसेंवरती लावलेला आहे त्या आरोपावरती तुम्ही आजही ठाम आहात आणि तुमच्याकडे असे नेमके काय पुरावे आहेत ज्या पुराव्यांच्या आधारावर तुम्ही थेट दादा भुसेंचं नाव घेतलं? मी असं वारंवार सांगते की माझ्यामध्ये आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये एका गोष्टीचं, बाकी काही नसतं, एका गोष्टीचं साम्य आहे। मी एकदा बोलते बंदुकीतनं गोळी गेली परत शोधत बसत नाही, इकडे गोळी की तिकडे गोळी। होय, मी म्हटलं काल, होय मी घेतलं भुसेंचं नाव। माझं स्पष्ट म्हणणं आहे की नाना भाऊ नाशिकमध्ये जाऊन का प्रेस घेतात? बरं, नाशिकमध्ये प्रेस घेऊन ते सांगतायत की शिंदे गटाचा एक आमदार आहे, आमदार धंगेकर असं म्हणतायत की शिंदे गटाचा मंत्री आहे, आणि त्याच वेळेला ललित पाटलाचा जो कारखाना सापडतो तो नाशिकमध्ये सापडतो। आता नाशिकमध्ये कारखाना सापडतो आणि शिंदे गटाचा मंत्री, अशी चर्चा होते। तर अशा वेळेला गोल गोल का घुमवलं जातंय? मग कोण आहे बरं नाशिकमध्ये शिंदे गटाचे मंत्री? भुसे आहेत ना। तर मग भुसेंशी बोललं पाहिजे आणि भुसेंनी सुद्धा आडेवेडे न घेता सामोरं गेलं पाहिजे। मला कौतुक आहे भुसेंचं, मी स्वागत करते त्यांच्या सकारात्मकतेचं की ते ज्या पद्धतीने म्हणाले की होय मी चौकशीला सामोरं जायला तयार आहे। तर मला वाटतं त्यांनी त्यांच्याकडून फार चांगला ग्रीन सिग्नल दिलेला आहे, सकारात्मकता दाखवले, त्यांचं स्वागत करूया। आता प्रश्न आहे तो गृह खात्याचा, प्रश्न आहे तो देवेंद्र फडणवीस साहेबांचा की फडणवीस साहेब या सगळ्यांच्या मुळाशी जायला तयार आहेत का? राज्यातली आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असताना आणि राज्यातली कायदे सुव्यवस्थेचे 3-13 झालेले असतानाही फडणवीस साहेब हे 2 मुद्दे सोडून बाकीचे या मुद्द्यांना, म्हणजे या प्रॉमिनंट मुद्द्यांना भटकवण्यासाठी उपकंत्राटदारांकरवी जे इतर मुद्दे आणले जात आहेत या मुद्द्यांवर बाईट देतात, टोलसारख्या मुद्द्यावर बाईट देतात, परंतु कायदे सुव्यवस्थेवर ते बाईट देत नाहीत। माझे प्रश्न आहेत पुन्हा एकदा, ललित पाटीलला कोणता आजार होता? तब्बल 9 महिने, कारण काल मी बोलताना निखिलाजी माझ्याशी बोलत होत्या पण मला खूप खोकल्याची उबळ होती त्यामुळे मला बोलता येत नव्हतं। ललित पाटील तब्बल 9 महिने जो दाखल करून घेतला गेला, कोणता आजार होता? कुठल्याही दुर्धर आजारात, अगदी कॅन्सरची केमोथेरपी असेल तरी सुद्धा सलग 9 महिने रुग्णाला दाखल करून घेतलं जात नाही। आधीचे जे वैद्यकीय अधिष्ठाता आहेत श्री काळे यांनी कुठल्या प्रिस्क्रिप्शनवरून त्यांना दाखल करून घेतलं होतं? रेकमेंडेशन कोणाचं होतं? लाईन ऑफ ट्रीटमेंट काय ठरली होती? आणि आता काळे नाहीयेत तिकडे, आता श्री संजीव ठाकूर आहेत। संजीव ठाकूर यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मागतायत। दुसरं की तुमच्याकडे काय पुरावे आहेत ते पुरावे तुम्ही पोलिसांना देणार आहात का? या संदर्भात काही पुढे तुम्ही पोलिसांकडे तक्रार करणार आहात का? मी मगाशी असं म्हटलं की आम्ही असे अनेक पुरावे अनेक वेळा दिले। सदा सरवणकर यांनी गोळी झाडली हे सगळ्या शिवसैनिकांनी बघितलं, पण ती गोळी सदा सरवणकरच्या बंदुकीतनं आलीच नाही, असा नंतर निर्वाळा आला। प्रकाश सुर्वेचा मुलगा राजरोसपणे मंगळागौरच्या कार्यक्रमात सगळीकडे फिरत होता, पण तरी प्रकाश सुर्वेच्या पोराला अटक झालीच नाही। विशेष म्हणजे त्याचं FIR मधून नाव काढून घेतल्याचंही आता कळत आहे। गीता जैन असतील किंवा संतोष बांगर असतील किंवा किशोर पाटील असतील, या लोकांचे तर फुटेज पब्लिक डोमेनमध्ये होते तरी त्यांच्यावर कारवाई झाली नाही। तुम्हाला वाटतं माध्यमांच्या समोर मी या सगळ्या संबंधाने बोलल्यानंतर खरंच कारवाई होईल? मला असं वाटतं की लेट देम डू प्रोसिजरली, त्यांनी पूर्ण प्रक्रिया फॉलो करावी। आणि ती पूर्ण प्रक्रिया अशी आहे की ललित पाटीलला ॲडमिट केल्यापासून प्रक्रिया सुरू होते। 9 महिन्यापूर्वी त्याला दाखल करून घेणारे कोणते डीन होते त्यांची चौकशी व्हावी। ज्या डॉक्टरने त्यांच्यावर उपचार केले, कैद्यांचा वॉर्ड आहे म्हटल्यावर तिकडे CCTV असेल। तब्बल 9 महिन्यापासून काय लाईन ऑफ ट्रीटमेंट चालू होती, गोळ्या, औषधं, इंजेक्शन, शस्त्रक्रिया, एन्जिओग्राफी, सोनोग्राफी, ECG, रक्त लघवी तपासणी, त्याचे रिपोर्ट काही ना काही असेल की नाही, असलं पाहिजे, समोर आलं पाहिजे सगळं। पण तुम्ही तक्रार करणार आहात का? मी पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारतो, पोलिसांना या संदर्भात काही तक्रार देणार आहात? हो, मला असं वाटतं की एवढा गंभीर प्रश्न असताना खरं तर अपेक्षा ही होती की सर्वसामान्य नागरिक म्हणून जेव्हा मी हे प्रश्न उपस्थित करते त्यावेळेला याची दखल घेत गृहमंत्र्यांनी स्वतः कारवाईचे आदेश द्यायला हवेत। पण जर गृहमंत्री तसं करत नसतील तर निश्चितपणे आज आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठीशी चर्चा करू आणि तक्रार दाखल करण्याच्या संबंधाने सुद्धा पावलं उचलू। याच्यात दादा भुसेंचं नाव तुम्ही थेट घेतलेलं आहे, अजून कोण आहे या सगळ्याच्यामध्ये? शिंदे गटातले किंवा अन्य कोणी अधिकारी किंवा मंत्री अजून कोणी आहे का ज्यामध्ये या सगळ्याच्यामध्ये सहभागी आहे?
नाही, माझं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे, शिंदे गटातला मंत्री असं जेव्हा म्हटलं जातं आणि नाशिकला जाऊन प्रेस घेतली जाते, कारखाना नाशिकमध्ये सापडतो, तर नाशिकचे मंत्री भुसे आहेत, त्यामुळे भुसेंना एकदा बोललं गेलं पाहिजे. आता हे सगळ्यांमध्ये अजून कोणी आहे का, तर असूच शकतं की भैया. एखादी गोष्ट एखादा माणूस एकटा कसा करेल बरं. 200-300 कोटीचा कारखाना जिकडे उभा राहतो तिकडे काही परमिशन असतील, लँड पर्चेसिंग असेल, काही सामग्री जमा करायची असेल, अनेक गोष्टी असतील. किंवा आपण बघितलं, मी काल पब्लिक डोमेनमध्ये 2 व्हिडिओ शेअर केलेले आहेत ज्याच्यामध्ये हॉटेल लेमन ट्रीच्या परिसरामध्ये आरोपी फिरताना दिसतोय. अहो, एखादा आरोपी पळून जायचा प्रयत्न करेल ना, तो हॉटेलच्या म्हणजे एवढ्या 3 स्टार क्वालिटीच्या हॉटेलच्या परिसरात काय करतोय बरं. तो पळून जाताना दिसत नाहीये, तो तिकडे आरामात वावरत आहे. तो अशा काही पद्धतीने त्याचा वावर आहे जसं काही अनेक दिवसांपासून लेमन ट्रीमध्ये त्याचा तो वास्तव्याला आहे. होता का तो वास्तव्याला? चौकशी झाली पाहिजे. लेमन ट्रीमध्ये एखादी अननोन नावाने रूम बुक होती का? चौकशी झाली पाहिजे. अरे, आम्ही इतके क्ल्यू आणि इतक्या शंका उपस्थित करतोय तरी गृह खातं का बोलत नाही, हा खरा प्रश्न आहे याच्यावर. शेवटचा प्रश्न, या सगळ्या संदर्भात काल रवींद्र धंगेकरांनी या प्रकरणाची CID चौकशी करावी अशी थेट मागणी गृहमंत्र्यांकडे केलेली आहे. तुम्ही सुद्धा तशी काही मागणी करता आहात का? क्या या सगळ्या माझी सुद्धा मागणी असेल की या सगळ्यांची अत्यंत उच्चस्तरीय केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी व्हावी. केंद्रीय यंत्रणांवर अजूनही आम्हाला विश्वास ठेवावा लागतोय नाईलाजाने, तर केंद्रीय यंत्रणांकडून याची चौकशी झाली पाहिजे. कारण मी पुन्हा पुन्हा सांगते, माझे आणि दादा भुसेंचे किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही आमदार खासदारांचे कसलेही आर्थिक हितसंबंध दुखावलेले नाहीत, कुठलीही राजकीय स्पर्धा हितसंबंध नाही. दादा भुसे यांना मी व्यक्तिगत कधीही कुठेही भेटलेली नाही. ऑन एअर ऑन कॅमेरा TV9ला निखिलाजींच्या प्रश्नाला उत्तर देताना स्वतः दादा भुसे असं म्हणाले की ललित पाटील नावाचा माणूसच मला माहित नाही, शेकडो किलोमीटरपर्यंत त्याचा माझा संबंध येत नाही. मी ऑन एअर ऑन कॅमेरा TV9च्या कॅमेऱ्यावर हे सांगितलं पाहिजे की काल लगेचच दादा भुसे यांचे ललित पाटील सोबतचे फोटो व्हायरल झालेत. हे ओळखीशिवाय झालं का? मातोश्रीवर असंच कोणी येत नाही आणि येतो तो त्या जिल्ह्याच्या प्रमुखांसोबत येतो. जर ललित पाटीलची एंट्री झालेली असेल 2016-17च्या आसपास तर ती भुसेंमुळे झाली आहे. भुसे दिसत आहेत त्या याच्यामध्ये. विशेष म्हणजे 2016ला अजून एक फोटो व्हायरल होतोय जो त्याच्या पब्लिक डोमेनमध्ये त्याच्या फेसबुक पेजवर दिसतोय की बाप्पाच्या दर्शनाला आमच्या घरी गोडसे साहेब आले. हेमंत गोडसेंची त्यांची कशी काय ओळख? शेक झालं पाहिजे राव. तर या सगळ्या प्रकरणाची आता केंद्रीय उच्च म्हणजे खरं तर ज्या काही तपास यंत्रणा आहेत त्यांच्याकडून या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी. त्यासोबतच या प्रकरणी लवकरच पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा देणार अशा पद्धतीचं वक्तव्य, अशा पद्धतीची माहिती ही सुषमा अंधारे यांनी दिलेली आहे. कॅमेरामन मिलिंदसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.